गुजरातमधील वनताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सूर्यतारा हा नवा प्रकल्प तयार करण्याचा सुतोवाच वनमंत्री गणेश नाईक यांनी केलाय। लोकशाही मराठीसोबत बोलताना त्यांनी ही घोषणा केली। वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आपल्या सोबत वनमंत्री गणेश नाईक आहेत। सर, वनताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा एक अशाच प्रकारचं प्राणी संग्रहालय किंवा बाब व्हावी अशी आपण मागणी करणार आहात। नेमकं काय आपला प्रस्ताव असेल? गुजरातमध्ये अनंत अंबानी यांनी वनतारा नावाचं खाजगी प्राणी संग्रहालय निर्माण केलेलं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे। आता आपल्या राज्यामध्ये वाघांची आणि बिबट्यांची संख्या एवढी झालेली आहे, तर केंद्र सरकारकडे परवानगी मागण्याचं मी सूचित केलेले आहे अधिकारी वर्गांना की खाजगी प्राणी संग्रहालय निर्माण करावं। आणि त्याकरता रिलायन्सचे संचालक अनंत अंबानी यांना सुद्धा मी पत्र लिहिणार आहे की जसं गुजरातमध्ये तुम्ही वनतारा निर्माण केलं, तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सूर्यतारा तुम्ही एक निर्माण करा आणि ते केंद्र सरकारने परवानगी दिली ते शक्य होईल। सूर्यतारासारखं तुम्ही बोलताय की एक नवीन आता संकल्पना तुम्ही घेऊन येता वनताराच्या पार्श्वभूमीवर, मात्र महाराष्ट्रामध्ये अशी जागा आहे का? अशा प्रकारचं करता येणं शक्य आहे का? जागा उपलब्ध होतील। महाराष्ट्र हा म्हणजे जवळजवळ 21% जागा महाराष्ट्रातली ही वन खात्याची आहे। निश्चितपणे ज्या ठिकाणी लोकांना सोयीचं होईल, आंतरराष्ट्रीय प्रवासी सुद्धा येऊ शकतील, म्हणजे पर्यटन होईल, एकूण जी वन्यजीव आणि मानवाची जो संघर्ष आहे तो थांबवण्याकरता वाढलेल्या वाघांना बिबट्यांना आपण कुठेतरी सुरक्षित ठेवावं आणि मानव सुद्धा सुरक्षित होईल आणि प्राणी पण सुरक्षित राहतील। मुंबईपासून किंवा MMRD एरियाच्या मध्ये एखादी जागा शोधण्याचा विचार आहे। वनताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सूर्यतारा अशा प्रकारची एक नवी संकल्पना आणण्याचा त्यांचा उद्देश आहे। तसा केंद्रासोबत आपण पत्रव्यवहारही करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एक महत्त्वाची घोषणा लोकशाही मराठीच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे। कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।